अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा तथा पत्रकार रवींद्र खोडे यांचे जुने मित्र असणारे आमदार रवी राणा यांनी नागपूर अधिवेशनावेळी शिवपाणंद चळवळीचे प्रणेते शरद पवळे तथा अन्य पदाधिकाऱ्यांबरोबर सखोल अशी माहिती घेत त्या ठिकाणी चळवळीचे कौतुक केले. त्याचप्रमाणे पुढेही या चळवळीचे कार्य वाढत जाण्यासाठी आवाज उठवण्याचा या ठिकाणी विधानसभेमध्ये प्रयत्न करणार असल्याचे यांनी या ठिकाणी स्पष्ट केले. पाहूयात. सर पण काय होतं, छत्रपती महाराज स्वाधीन आता करण्यात आलं, परंतु त्याचं प्रॉपर अंमलबजावणी गाव पातळीवर होत नाही. राज्य सरकारने शासन निर्णय काढले, जिल्हा समितीने तालुका समितीला अहवाल घ्यायचा, तालुका समिती ग्राम समितीचा अहवाल घ्यायचा, परंतु ग्राम समितीकडून अहवाल प्रॉपर घेतला जातो. या सगळ्यांची यादी जिल्हा परिषद सीओकडनं मागणी केली आहे. ते जेवढे पांढर रस्ते नंबरिंगसाठी आहेत त्यांनी जिल्हा परिषदेकडून मागणी केलेली आहे आणि त्याच्या आता नंबरिंग. सर सीमांकन प्रत्येक गावचं करण्यात आलं पण प्रॉपर करण्यात आलेलं नाही. आता त्याचं जर प्रत्यक्ष जर झालं तर खूप फायदा होईल. सर जेवढे बी शिवरस्ते आहेत ना त्याचं 1 वर्षाच्या आत हद्दनीची व्हाव्यात आणि त्याचं मजबूतीकरण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून व्हावं. सर तर यामुळे शेतकऱ्यांचा रोजगाराचा प्रश्न सर याच्या आता आम्ही आता एक निवेदन दिलं मुख्यमंत्री महोदयांना. एक मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून याचं मजबूतीकरण व्हावं. आणि पोलीस प्रशासनाकडून सर निर्णय झालेत, परंतु पोलीस प्रशासनाकडून फी आकारली जाते शेतकऱ्यांना. आणि शिवरस्ते शासकीय रस्ते म्हणजे शेतकऱ्यांकडून कशा कोणत्या आधारे या रस्ते केसेस चालले तर रस्ते केसेस सुद्धा बंद व्हायला पाहिजे. आणि जे काही रस्ते केसेस चालू आहेत ते उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 3 महिन्याला त्या तालुका स्तरावर जर मिटिंग घेतल्या तर ह्या अशा प्रकारच्या घटना घडणार नाही. सर आम्ही राज्यभर प्रत्येक ठिकाणी सर तुम्ही काय सांगाल, शेतकऱ्यांचं ह्या बरेच भांडणं आहेत त्यांना मिटलेली आहेत. ज्या पद्धतीनं पांढर रस्त्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या धुऱ्यावरून चाललेला पांढर रस्ता याला जे नंबरिंग देण्याचं काम राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्य निर्णय आहे. जर आज त्या रस्त्यांना नंबरिंग दिलं तर भविष्यात शेतकऱ्याला आनंद आहे. माझ्या हातात काहीच दिलं नाही. दोन 3 मिनिट 5 मिनिट रस्ता हा झाला पाहिजे.